हरिओम। मेरी आवाज आ रही है? हरिओम सर, आ रही है। शुरुआत करते हैं इस सत्र की। आप सभी साधक साधिका को मेरा प्रणाम, गुरु और माँ को मेरा नमन, आचार्य को मेरा प्रणाम। मैं हसमुख वाघेला महर्षि अरविंद फाउंडेशन की ओर से आप सभी का स्वागत करता हूँ। आज हम सभी एक अच्छे उद्देश्य से यहाँ उपस्थित हुए हैं, जिनका नाम है तत्वबोध। तत्वबोध यानी क्या? तत्वबोध यानी स्वयं का विकास। कैसे? व्याख्यान और चर्चा के माध्यम से स्वयं के ज्ञान के महत्व का प्रसार करना। इसके लिए हमने वेद हरिपाठ को चुना है। तो वेद हरिपाठ के बारे में मैं थोड़ी जानकारी दे देता हूँ आपको सभी को। वेद हरिपाठ शुक्ला वेद हरिपाठ नामक पुस्तक नाम पर आधारित है। यह महर्षि प्रकाशन द्वारा एक प्रकाशन है और यह महर्षि अरविंद फाउंडेशन के दिव्य जीवन शिक्षा कार्यक्रम में तहत निर्मित है। यह पुस्तक मानवता की बेहतरीन के इरादे से लिखी गई है और साधक को आत्म साक्षात्कार की खोज में मदद करती है। यह हरिपाठ से प्रेरित है, जो 13वीं शताब्दी के मराठी संत ज्ञानेश्वर के यह 27 अभंगों यानी कि संगीत कविताओं का संग्रह है। ये 27 अभंग भगवान के नामों के जप के मूल्य की बार बार प्रशंसा करते हैं, प्राप्त होने वाले अनगिनत लाभों का वर्णन करते हैं और हमें आध्यात्मिक जीवन जीने के सही तरीके से कहीं अंतर्दृष्टि प्रदान करते हैं। इस दिव्यता की आनंदमय उपस्थिति में डूबा हुआ जीवन हरि विठल पांडुरंग और हमारे अपने स्वरूप यह वेद हरिपाठ सुख प्राप्त करने और सभी दुखों को दूर भगाने का अचूक सूत्र है। यह व्यक्ति के व्यक्तित्व के विकास के लिए अद्वितीय मार्ग की प्रशस्त करता है। यह आध्यात्मिकता का के शांति से भरे शांत राष्ट्र के लिए एक मार्गदर्शक है। तो आइए हम ज़्यादा समय न आपका व्यतीत करते हुए मैं आज के आचार्य श्रीमती भाग्यश्री वीर से विनती करता हूँ और उनका स्वागत करता हूँ कि आप आइए और इस सत्र में नए अभंग की शुरुआत करते हुए हमें ज्ञान की चर्चा में सम्मिलित कर दीजिए। यह आशा के साथ मैं आपका स्वागत करता हूँ। धन्यवाद आप सभी का। धन्यवाद सर। प्रणाम सभी, प्रणाम सर्व साधक और साधिकांना। आपल्या या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेनं करूया। ओम सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम। या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत। आपण सत्राला सुरुवात करण्या अगोदर मागच्या सत्रात जो आपण भाग घेतला होता, जो अभंग घेतला होता, भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिनसी वाया, सायस करिसी प्रपंच दीननिशी हरिशी न भजसी कवण्या गुणे, ज्ञानदेवे म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे। या 4 चरणाच्या अभंगामध्ये आपण पहिले जे चरण होतं, भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये, या चरणाचा आपण थोडासा सारांश पाहूया आणि मग पुढच्या चरणाला आपण सुरुवात करूया। आपण या चरणामध्ये भक्तीचे प्रकार आणि भक्ती कशा प्रकारची असते आणि भक्ती म्हणजे काय आणि भाव म्हणजे काय
आणि मुक्ती म्हणजे काय, या 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर भक्ती ही सांगितली होती की वेद, शास्त्र, पुराण, गीता इत्यादी सर्व ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या भक्तीचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आणि यामध्ये जसं की नवविधा भक्ती आहे. मग त्या नवविधा भक्तीमध्ये त्यांनी श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ह्या नवभक्ती सांगितलेल्या आहेत नवविधा भक्तीमध्ये. नंतर येते प्रेम भक्ती, साधन भक्ती, देशभक्ती, मातृपितृ भक्ती, गुरु भक्ती आणि देवभक्ती. तर यामध्ये प्रत्येक ज्या ज्या साधकाच्या इच्छेनुसार या भक्ती सांगितलेल्या आहेत. मग यामध्ये भक्ती म्हणजे काय, तर या भक्तीला परिभाषित करण्यासाठी संस्कृत मध्ये भज सेवायाम, याला भज सेवायाम या श्लोकाने परिभाषित केलेलं आहे. मग भज सेवायाम म्हणजे काय, तर भज या धातूपासून सेवा करणे असा अर्थ आहे. तर भज सेवायाम म्हणजे सेवा करणे, भजने, भजन करत राहणे, अशा पद्धतीचा भक्तीचा अर्थ शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. मग ती भक्ती देशाप्रती असेल, राष्ट्रपती असेल, मातृपितृ सेवेची भक्ती असेल, आपल्या आराध्याच्या सेवेची भक्ती असेल, ह्या सर्व भक्तीचा इथे उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं भाव म्हणजे काय. मग भावाचे प्रकार आपण त्यामध्ये पाहिले. भावाचे प्रकार कोणते होते, तर दास्य भक्तिभाव, सख्य भक्तिभाव, माधुर्य भक्तिभाव, कांत भाव, वात्सल्य भाव, शांत भाव, व्याभिचारी भाव, असे भावाचेही प्रकार आहेत. आणि या भावामध्ये आपण कुठल्या भावामध्ये भक्ती करतो, कारण भक्ती करत असताना भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये, या चरणात संपूर्ण जे चरण आहे ते या 3ही शब्दांवर आहे. मग भाव म्हणजे काय, तर भाव म्हणजे प्रेम, श्रद्धा, विश्वास या शब्दांनी परिभाषित केलेला आहे भावाला. मग आपला भाव हा कशा संदर्भात आहे, कारण भाव कसा असावा यावर आपली भक्ती ठरवली जाते. कारण आजचा भाव बघितला तर वेगळा आहे, कलियुगातला भाव बघितला तर वेगळा आहे, सतयुगातला भाव वेगळा आहे, द्वापार युगातला भाव वेगळा आहे. म्हणजे देश काळ परिस्थितीनुसार भाव बदलले जातात. पण आपण त्या भावाचा इथे अर्थ घेत नाहीये. तर इथे आपल्याला भाव म्हणजे काय, तर प्रेम हे इथं ग्राह्य धरायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की भाव असेल तर भक्ती आहे आणि भक्ती असेल तर मुक्ती आहे. मग भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. म्हणून आपण समर्पित होणं, संपूर्णपणे समर्पित होणं, तो भाव आपल्यामध्ये जागृत झाला पाहिजे. इथे या ठिकाणी हे ग्राह्य धरलेलं आहे. त्यामुळे भक्ती, प्रेम ही अंतःकरणामध्ये जन्माला येते. आणि जेव्हा भक्ती आणि प्रेम याचा विकास होत गेल्यानंतर त्याच्यातून ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होते किंवा ज्ञान आणि वैराग्य उदयास येते. तर अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेस भक्ती, भाव आणि मुक्ती या 3 ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. मुक्ती म्हणजे काय, तर मुक्तीचा अर्थ हा मर्यादित आहे. कारण जर आपल्याला साधारणतः मला खूप एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आजोबाला किंवा 50-60 वर्षाच्या व्यक्तीला तुम्ही विचारलं तुम्ही कसे आहात, तर ते काय सांगतील, मी कसं आहे हे सांगण्यापेक्षा बस माझे गुडघे खूप कामातून गेलेले आहेत, गुडघ्यासाठी जर काय असेल तुमच्याकडे तर सांगा. एकदा गुडघ्यातून थोडंफार गुडघ्याचा हलकेपणा जाणवला किंवा गुडघ्याच्या वेदनातून मी बरा झालो किंवा मुक्त झालो की मला बरं वाटेल. मग ही जी मुक्ती आहे ती मर्यादित आहे. मग इथे जे मुक्तीची भाषा करत आहेत तर ते
जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतची जो पुरुषार्थ करायचा आहे, त्या जीवनाचा जी वाटचाल आहे आणि ह्या जीवनातून मुक्त व्हायचं आहे. कारण जीवन मृत्यूची जी वाटचाल आहे आणि या वाटचालीमध्ये जो आपण पुरुषार्थ करतो, या पुरुषार्थ करण्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे. पण मोक्ष प्राप्ती करते सुद्धा आपल्याला काय हवं आहे? मुक्ती हवी आहे. मग ह्या मुक्ती ज्या आहेत त्या आपण मागच्या अगदी पहिल्या अभंगामध्ये आपण सर्वांनी बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत. सलोपता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4 मुक्तीचा अभ्यास आपण मागच्या काही अभंगांमध्ये केलेला आहे. तर आता त्यांना दुसऱ्या चरणामध्ये काय सांगायचं आहे? केसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उघार आहे निवांत शिनसी वाया. अगदी सुंदर या चरणाचं ज्ञानेश्वर महाराज उपचरण करतात किंवा निरूपण करतात. ते सांगत आहेत की या जगामध्ये बुद्धिजीवी वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, काही लोकांचा वेगळाच वर्ग आहे, काही दांभिक वर्ग आहे. तर मग हे सगळे जे लोक आहेत या जगामध्ये राहत असताना सगळे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. मग कोणी म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जो बुद्धिजीवी, आपण असं म्हणूया की जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो आध्यात्मिक दृष्ट्या मागासलेला आहे. मग कसा तो मागासलेला आहे? तर त्याच्या आधी आपण ह्या बाकीच्या 3 वर्गाचं थोडंसं विश्लेषण करूया. कारण जो सामान्य वर्ग आहे तो दिखाऊ भावनांच्या जाळ्यात गुरफटतो. अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्म मी करतो हे दाखवण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते. आणि जो काही लोकांचा जो वर्ग असतो तो काय करतो? बौद्धिक ज्ञान शाखांच्या जाळ्यामध्ये गुरफटत राहतो. म्हणजे मी खूप बुद्धिमान आहे किंवा मला खूप ज्ञान आहे आणि मी या संताशी किंवा या महात्म्याशी जोडलेलो आहे किंवा मी या गुरूंशी जोडलेलो आहे किंवा मी या मठाशी जोडलेलो आहे किंवा मी या परंपरेशी जोडलेलो आहे, हा समज काही लोकांच्या मनामध्ये असतो. काही लोक जे दांभिक असतात, तो दांभिक वर्ग कसा आहे, तो दिखाव्या करण्यामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. कारण त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त माझी दांभिकता म्हणजे काय, तर अहंकाराचं प्रतीक आहे की मी किती श्रेष्ठ आहे किंवा मी ह्या परंपरेमध्ये किती उच्च आहे किंवा मला या महात्म्याच्या मी किती जवळीक आहे. आणि हा महात्मा माझ्या घरी येतो, माझ्या घरी त्यांच्याशी माझं बोलणं चालणं आहे किंवा मी खूप त्यांच्या जवळ आहे, हे तो दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. या वर्गाची लोक आहेत ज्याला अध्यात्म आज समजत आहेत. लोक अध्यात्म या गोष्टीला समजत आहेत. पण हा जो काही लोकांचा वर्ग आहे तो सांगितलं की मला ज्ञानेश्वरीचं पूर्ण ज्ञान आहे, ज्ञानेश्वरी मला पूर्ण पाठ आहे, भगवद्गीता मला पूर्ण पाठ आहे, काही उपनिषद मला पाठ आहेत, असा वर्ग आहे. तो फक्त या बौद्धिक ज्ञानाच्या शाखेमध्ये गुंतलेला आहे. आणि दुसरा जो आहे तो मी या महात्म्याच्या खूप जवळ आहे किंवा मी या परंपरेशी पूर्णपणे निगडित आहे आणि यांच्यात मी पूर्ण सामावलेला आहे. हा दंभिक वृत्ती जी आहे ती दाखवण्यामध्ये गुंतलेली आहे. आणि दुसरा सामान्य वर्ग जो आहे तो दिखाऊ भावनांच्या जाळ्यात गुरफटलेला आहे. कारण मी एवढे अनुष्ठान करत आहे, मी एवढे जप करत आहे, मी सकाळी 2 तास साधनेला बसतो, मी इतका वेळ माझ्या दिवसभराचा इतका वेळ मी साधनेसाठी देतो, हे असे दाखवणारा जो आहे वर्ग, तो वर्ग वेगळा आहे. आणि जो बुद्धिजीवी वर्ग आहे, आता बुद्धिजीवी वर्ग हा आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. हे का म्हटलं? कारण ह्या तिन्ही वर्गाचा जो सारांश जर काढला तर हा बुद्धिजीवी वर्ग काय करतो? त्यांच्या या सर्व वर्गांवर धार्मिक विधी लादून त्यांच्या आध्यात्मिक विकासाला पूर्णपणे अडथळे निर्माण करतो. कारण बुद्धिजीवी वर्गच त्यांना सांगत असतो की हे करणं श्रेष्ठ आहे, हे केलं नाही तर असं होईल, ते केलं नाही तर तसं होईल. आणि हे करत असताना तो वर्ग काहीच करत नाही, तो वर्ग फक्त उपदेश करत असतो
पण या सर्वांचा परिणाम हा सर्व वर्गांवर काय होतो, तर सर्वांची मने उद्विग्न असतात, उदास असतात, अशांत असतात. आज कोणी शांती आहे, कोणाकडे शांती आहे का? किंवा कोणी शांत आहे का? सर्व बरेच म्हणजे 99-90% लोक ही अध्यात्मामध्ये आहेत असं समजलं आपण. तर ही अध्यात्मातली खरोखर सर्व लोक शांत आहेत का? का नाहीयेत? तर त्याच्या पाठीमागची ही जी कारणं आहेत. कारण हे सर्व करत असताना ते धार्मिक विधींना घेऊन कार्य करत असतात. त्याच्यामुळे त्यांचा परिणाम स्वरूप त्यांना काय होतं, तर त्यांचं मन उद्विग्न होतं, उदास राहतात ते आणि अशांत असतात. त्यांच्या जीवनामध्ये ते जे काही साध्य करायचं आहे ते साध्य होत नसल्यामुळं किंवा मी हे सगळं दिखाव्यामध्ये काम करत आहे हे ते स्वीकारत नाहीत, कधी स्वीकारत नाहीत. पण त्याचा परिणाम स्वरूप त्यांना हेच फळ मिळतं. ते दुःखी असतात किंवा अशांत असतात किंवा उदास असतात किंवा उद्विग्न असतात. तर हा त्याचा परिणाम आहे. मग हा परिणाम जर होत असेल, तर याच्या पाठीमागं पण काही ना काहीतरी उद्देश आहे, तो आता आपण बघितला. परंतु जर आज आपण हा वेद हरिपाठ अभ्यासाला घेतलेला आहे किंवा कुठलाही सत्संग करा तुम्ही. या सत्संगामध्ये तुम्हाला बोध काय होतो? तर कुठे ना कुठेतरी आपण केलेल्या कृतीतून बोध होतो, की हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा कुठेतरी आपल्याला ज्ञान विकसित व्हायला लागतं. परंतु जर मानवाला अंतरात्म्याच्या ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपण प्रयत्न केले, तर त्याचं दुःख नष्ट होऊन त्यांना आनंद व सुख शांतीचा मार्ग प्रस्थापित होऊ शकतो. हे कशाने होऊ शकतं? तर सत्संगाने, नामस्मरणाने, ध्यान धारणेने हे सगळं काही होऊ शकतं. पण त्याआधी आपल्याला आपलेपणाची जाणीव होणं आवश्यक आहे. आणि ती जाणीव आपल्याला होत नाही. आपण देहबुद्धीनं कार्य करत असतो. म्हणून ह्या कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. आणि याचा उलट परिणाम आपल्यावर आपण दुःखी होतो, उदासीनता निर्माण होते, अशांती आपल्या जीवनामध्ये राहते. याचं कारण आपण प्रत्येक गोष्ट ही देहबुद्धीने करत असतो. आपलेपणाने ज्यावेळेस आपण करायला लागेल, त्यावेळेस ह्या गोष्टी हळू-हळू कमी व्हायला लागतील. मग मानव देह हा ज्ञान व जीवन या मूलभूत तत्वावर अवलंबून असतो. असं का म्हटलं जातं? कारण मनुष्यामध्ये ज्ञान नसेल, तर तो जीवन जगण्यात असमर्थ राहतो. कारण त्याचा देह ज्या कार्यासाठी जन्माला आलाय ते कार्य तो विसरून जातो. म्हणून मनुष्य देहामध्ये ज्ञान आवश्यक आहे. त्याची मूलभूतता आहे. तसंच त्याचं जीवन हे का मूलभूत आहे? कारण ते जीवन जगत असताना त्या मनुष्य देहाचं जीवनाचं मूल तत्व काय आहे, हे त्याला बोध होणं आवश्यक आहे. म्हणून जीवन आणि ज्ञान हे मूलभूत तत्वावर त्याचं जीवन तो अवलंबून असतो. मनुष्य हा ज्ञान आणि जीवन या 2 मूल तत्वावर अवलंबून असतो. मग मानवी असं का म्हटलं जातं? कारण मानवाचे जगाशी असलेले जे संबंध आहेत, ते नियंत्रित करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आवश्यक आहे. आणि जर आध्यात्मिक ज्ञान नसेल, तर व्यक्ती धावत असतो. चरेती. कारण तो थांबणं अशक्य आहे. तो थांबतच नाही. कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. असं म्हटलं जातं सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते. पण मनुष्य हा धावतच असतो. कारण का? तर त्याला सुखाच्या शोधात असतो. म्हणून तो धावत असतो. पण जर अध्यात्माचं ज्ञान त्या व्यक्तीला असेल, तर तो आपल्या जगाशी जे संबंध त्यांनी घेतले जगाशी जे संबंध असतात त्याला नियंत्रित करण्यासाठी हे आध्यात्मिक ज्ञान त्याला मदत करत असते. म्हणून आध्यात्मिक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होते. म्हणजे कुठेतरी आपलेपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो.
मग हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी त्याला अध्यात्माचं ज्ञान होणं आवश्यक आहे किंवा मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. मग हे जेव्हा ही जाणीव ज्या वेळेस या आध्यात्मिक ज्ञानाने दूर होईल, त्यावेळेस जीवनातील त्याच्या जीवनातील ताणतणाव दूर होईल व सुखशांती मिळेल आणि प्रत्येक देहाच्या अंतरंगातून ज्ञान बाहेर येऊन त्याच्या जीवनात सत्य तत्वाचे ज्ञान प्राप्त होईल. तर हे सत्य तत्वाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपल्याला जे साधनं दिलेली आहेत त्या साधनांचा उपयोग करणं तेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या साधनांचा उपयोग करण्यासाठी मग आपण वेगवेगळ्या बाह्य माध्यमांचा वापर करतो. मग इंटरनेटचा वापर करेल, मीडियाचा वापर करेल, टीव्ही, जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. आजकाल Googleवर कुठलाही शब्द टाइप केला तरी त्याचं पूर्ण सायक्लोपीडिया मिळतो आपल्याला. पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन मिळते. मग आपल्याला कुठल्या गुरुची किंवा कुठल्या सत्संगाची आवश्यकता वाटत नाहीये. मग आपण ह्या सगळ्या बाह्य माध्यमांचा वापर करून माहिती गोळा करत असतो. याने आपल्याला काय होईल? तर आपण अतिशय म्हणजे आपण कुठल्या वर्गामध्ये मोडू? बुद्धिजीवी वर्गामध्ये. कारण आपल्याकडे सगळीच्या सगळी माहिती आहे, पण अनुभव नाही. माहिती असणं आणि अनुभव असणं या दोन गोष्टी खूप फरक आहे आणि हाच फरक आपल्याला इथे जाणून घ्यायचा आहे. कारण ज्ञान प्राप्त करणं म्हणजे बाह्य माध्यमांचा वापर करणे नव्हे किंवा बाह्य माध्यमाकडून माहिती गोळा करणे नव्हे, तर त्यांचे तर्कशुद्ध विश्लेषणातून, दृष्टिकोनातून विश्लेषण करून सत्य तत्वाचा अभ्यास करणे होय. म्हणजे आपल्या जीवनात, व्यवहारात यथार्थता अनुभवात येईल. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की अनुभव हा महत्वाचा आहे. ज्ञान आहे आपल्याकडे. आपण ज्ञान कुठूनही मिळवू शकतो. आज ज्ञान मिळवणं हे खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये. आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आपण ज्ञान पूर्णपणे मिळवू शकतो, माहिती गोळा करू शकतो. आज आपल्याला अनुभवी व्यक्तीचा सुद्धा सल्ला नकोसा असतो. कारण प्रत्येक व्यक्ती हा इंटरनेटच्या माध्यमातून, Googleच्या माध्यमातून तो ज्ञान घेत राहतो. त्यामुळे कोणी अनुभवातून सांगितलेलं ज्ञान त्यांना बिलकुल पसंत नाही पडत आत्ताच्या युगामध्ये. आपण आपल्या घरातच पाहणार, जर आपल्या मुलांना त्याचे आई-वडील जर कुठलं ज्ञान सांगत असतील, जे त्यांनी अनुभवलेलं ज्ञान आहे आणि त्या अनुभवातून आलेलं ज्ञान ते आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना ते मार्गदर्शन करत असतात. तर मुलं त्यांच्यावर लगेच रिप्लाय काय करतात? रिएक्शन करतात. "नको सांगू मला माहिती आहे" किंवा मला मी वाचलं गेलेलं आहे किंवा मी हे पाहिलेलं आहे, टीव्हीमध्ये बघितलेलं आहे, मीडियामध्ये ऐकलेलं आहे. याची रिएक्शन ते इतक्या लवकर देतात, की त्या आई-वडिलांना वाटतं, की अरे ही पिढी जी आहे, ही खूप हुशार आहे. आपल्याला या लोकांना काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण आई-वडिलांना त्यांचं कौतुक वाटत असतं आणि मुलांना त्या गोष्टीची किंमत नसते. हा खूप मोठा कम्युनिकेशनचा गॅप आहे दोन्ही पिढीमध्ये. आई-वडिलांमध्ये आई-वडिलांना म्हणजे कदाचित मी हे सांगू शकत नाही, की त्यांना असं का वाटतं. पण त्यांना असं वाटतं, की आमची मुलं खूप हुशार आहेत. कारण आम्हाला जे ज्ञान त्यांच्या वयात नव्हतं, ते ज्ञान आज आमच्या मुलांना आहे. तर आमची मुलं खूप हुशार आहेत. हा अभिमान त्या आई-वडिलांना असतो आणि दुसरा त्या मुलांना असं वाटतं, की तुमचं ऐकण्यापेक्षा आमच्याकडे जो ज्ञान आहे, आमचं जे काळ आहे, तो खूप फॉरवर्ड आहे किंवा खूप फास्ट आहे. तर आम्ही हे ज्ञान कुठेही मिळवू शकतो. आम्हाला तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही ऑलरेडी हे ज्ञान विकसित केलेलं आहे. तर हा जो कम्युनिकेशनचा गॅप आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. मग हा थांबेल कशाने? तर जेव्हा आपलेपणा निर्माण होईल, प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा आपलेपणा निर्माण होईल, आपलेपणा म्हणजे काय? तर मी असल्याची जाणीव होणं. मी म्हणजे कुठला व्यक्ती नव्हे. माझ्या अंतःकरणामध्ये मी काय करू पाहत आहे आणि मी काय करत आहे,
ह्या दोन गोष्टीची ओळख होणं प्रत्येक व्यक्तीला अत्यंत महत्वाचं आहे आणि ही ओळख आपण करून घ्यायला स्वीकारत नाही. म्हणून हा जो कम्युनिकेशन गॅप आहे, जी तफावत आहे, विचारांची जी तफावत आहे, यामुळे व्यक्ती हा दुःखी आहे. कारण जेव्हा आई-वडील सांगायला जातात, त्यावेळेस ते मुलांना पटत नाही आणि मुलं रिएक्शन करतात, आई-वडील दुःखी होतात. आणि आम्हाला कळत नाही, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे, असं म्हणून मुलं चिडचिड करून निघून जातात. म्हणजे या दोन्ही पिढीमध्ये ना मुलं शांत आहेत, ना आई-वडील शांत आहेत. दोन्हींमध्ये थोडीशी दुःखाची भावना निर्माण होते. तर ही भावना कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे आणि हे ज्ञान अनुभवायस यावं म्हणून आपला हा सगळा प्रयत्न सुरू आहे. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या तर्काचं विश्लेषण करणार नाही किंवा दृष्टिकोन ज्या त्या तर्कशुद्ध विश्लेषणातून तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम्ही विश्लेषण जोपर्यंत करू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला सत्य तत्वाचा अभ्यास करणं हा कठीण जाईल. आणि मग तुमच्या व्यवहारात जो यथार्थ अनुभव यायला पाहिजे, तो अनुभव प्राप्त होणार नाही. आणि हा यथार्थ अनुभव प्राप्त होण्यासाठी तुम्हाला त्याचा ज्यावेळेस हा अनुभव येईल, हा अनुभव म्हणजे काय? हा अनुभवाचा परिणाम काय असेल? तर तुम्हाला सत्याची जाणीव होईल. तत्व म्हणजे काय कळेल. आपला सद्विचार म्हणजे काय हे प्रगट होईल आणि सत्वाचा हे सगळं कृतीमधून व्यक्त व्हायला सुरुवात होईल. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट करत असताना त्या तर्कशुद्ध विश्लेषणातून पाहायची आहे. त्या दृष्टिकोनातून पाहायची आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक कृतीचं विश्लेषण करायचं आहे. आणि ज्यावेळेस हे कृतीचं विश्लेषण आपल्या व्यवहारात मिळेल, व्यवहारात येईल, त्यावेळेस आपल्याला सत्याचा, सद्विचाराचा, सत्वाणीचा, सत्वाचेचा, सत्तत्वाचा अनुभव येईल. कृतीमधून प्रगट व्हायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या अं, प्रमाणाची आवश्यकता पडणार नाही. जसं की तुमच्यामध्ये सत्कृती किंवा सत्विचार निर्माण झालाय, हे सांगण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीने सांगावं, की "अरे, तुझा विचार बदललेले आहेत किंवा तू आता थोडा शांत झालेला आहेस." असं दुसऱ्याने म्हणावं, हा प्रूफ दुसऱ्यांकडून मिळावा, याची जर वाट पाहत असेल आपण, तर आपल्यासारखं मूर्ख कोणी नाही. तर हा विचार आपल्यामधून यायला पाहिजे, आपल्या अंतःकरणातून यायला पाहिजे, आपलेपणातून यायला पाहिजे. त्याच्यासाठी कुणाचा स्टॅम्पची आवश्यकता नाहीये. आणि आपण सातत्याने आपल्या कृतीमध्ये दुसऱ्याच्या स्टॅम्पची वाट पाहत असतो. म्हणून आपण जे वागत असतो, जे कृतीमध्ये येत असतो, त्यामुळे आपण कधी त्या सत्तत्वापर्यंत पोहोचत नाही. म्हणून इथे माऊली सांगतात, की "कैसेही दैवत प्रसन्न त्वरित." अशाप्रमाणे आपण आपल्या जीवनाचा अनुभव करणार आहोत आणि वेळेनुसार हे जेव्हा घडत जातं, हे जेव्हा कृतीमधून यायला लागतं, सत्वाचा, सद्विचार, सत्तत्व निर्माण होतं, त्यावेळेस हळू-हळू, हळू-हळू आपल्यामध्ये एक शांती निर्माण होते, एक मौन निर्माण होतं. सहजतेने ही घडत जाते घटना. मग ती जेव्हा मौन अवस्था येते, ती मौन अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात शांती निर्माण होते. आणि मग आपण जो हा व्यर्थ वेळ आहे, तो न घालवता त्या परमात्म्याच्या विचारात निवांत स्थितीत राहतो. त्यांनी सांगितलेलं आहे, "बळे विनशक्ती बोलून आहे, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिरसी वाया." मग आपण कुठेही व्यवहारामध्ये हा निवांत जो वेळ आहे, तो आपण खर्च करणार नाही आणि हा निवांत वेळ आपण त्या परमात्म्याशी स्थिर बुद्धीने, स्थिर चित्ताने घालवू शकू. जेव्हा आपले मन स्थिर होईल, वाचा स्थिर होईल, ही सिद्धता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळेस आपण या वेळेचा उपयोग किंवा कुठलाही व्यर्थ वेळ वाया न घालवता या परमात्म्याच्या विचारामध्ये निवांत स्थितीत राहू, असं इथे ज्ञानदेवांना सांगायचं आहे. परंतु आपण असे थकून जातो, की ते थकणे व्यर्थ असते. आपण आपल्या जीवनामध्ये पहा, आपण का थकतो? आपण कारण
थकण्यापाठीमागचं सगळी कारणं व्यर्थ आहेत. याचा विचार करायचा आहे आपल्याला. आपण कधी थकतो? शारीरिक श्रमाने थकतो की मानसिक श्रमाने थकतो? थकणं हा मानसिक वृत्तीचा भाग आहे. सायकॉलॉजी पण हेच सांगत असते. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलो किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये एखादा जर आपल्यापेक्षा लहान असेल आणि तो एकदम मोठ्या आवाजात बोलला, तर तो बोलून जातो आणि बोलून निघूनही जातो. पण त्याचा परिणाम ज्याला बोललाय त्याच्या मनामध्ये घर करून तो विचार घुटमळत राहतो. आणि मग तो विचार इतका त्याला असह्य पीडा करून जातो, की त्याचं विचार म्हणजे तो पूर्ण थकून जातो, मनाने थकून जातो, शरीराने थकतो आणि मग त्याचं हसणं, खेळणं, विचार करणं ऑटोमॅटिकली थांबून जातो आणि अशा विचारात तो पूर्णपणे थकून जातो. असाच व्यर्थ थकणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. जर अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येकाला हेच जाणवेल, की आपण जे काही थकत आहोत ते फक्त आपल्या विचारांनी थकत आहोत. शारीरिक श्रमाने कुणीही थकत नाही. आपण फक्त बोलत असतो, की आज खूप दिवसभर मी काम केलं, मी खूप थकले. किंवा आज मला अ, खूप काम होतं. दिवसभर बसून 8 तास मी बसलो त्याच्यामुळे माझी कंबर दुखत आहे किंवा मी खूप थकलेलो आहे किंवा मी आज खूप काही हाताने काम केले त्याच्यामुळे माझा हात दुखत आहे. जास्त मी बोललो त्यामुळे माझा घसा दुखत आहे. हा जे हे जे थकणं आहे, हे थकणं शारीरिक थकणं, पण त्या शारीरिक थकण्याच्या पाठीमागे तुमच्या विचारांचं थकणं हे 99% असतं आणि 1% फक्त त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. शरीराचं थकणं काहीच नसतं. जे काही थकणं असतं ते असतं आपल्या मनाचं, विचारांचं. तर यासाठी आपण थकण्यापाठीमागचं कारण शोधणं आवश्यक आहे. का थकत असतो? तर आपले चुकीच्या भावना, चुकीचा विचार किंवा न संपणारी विषयांची स्पर्धा. या सर्व गोष्टींमुळे आपण थकत असतो. हे तर प्रत्येकाला मान्य करावं लागेल. कारण आपण चुकीच्या भावनांचा विचार करत असतो. अपेक्षा धरून आपण चाललेलो असतो. ही चुकीची भावना असते ना. जर एखादा एकतर्फी प्रेम बघितलं असेल, एकतर्फी प्रेम असेल, तर एखादा मुलगा त्या मुलीवर अत्यंत प्रेम करत असतो. जाता येता सगळं काही तो पाहत असतो. तिच्या प्रत्येक हालचालींवर त्याचं लक्ष बारीक असतं. पण तिच्या डोक्यात ती गोष्ट नसते. ती बिलकुल तिच्या नादात असते, तिच्या कार्यात असते, ती मग्न असते तिच्या स्वतःच्या विश्वामध्ये. आणि तो विचार करतो, की त्याची चुकीची भावना झालेली असते, की ही आपल्यावर प्रेम करते. कारण तिचा जो वेळ ठरलेला असतो त्या वेळेतच हा बाहेर जात असेल आणि त्याला असं चुकीची भावना निर्माण होते, की त्याच वेळेस ती पण तिथे बाहेर येते, त्याच वेळेस ती पण तिथे ऑफिसला जाते, त्याच वेळेस ती पाणी भरायला जाते, त्याच वेळेस ती गच्चीवर येते. त्यामुळे त्याची चुकीची भावना झालेली असते, की ती सुद्धा मला पाहण्यासाठी तेवढीच तडपडत आहे, जेवढा मी तिच्यासाठी तडपडत आहे. तर ही चुकीची भावना त्याला काय करते? थकून जातो तो विचाराने त्याचं पूर्णपणे व्यर्थ विचाराने तो थकतो. त्याच्यात साध्य काहीच नसतं. अशाच प्रकारे आपण चुकीच्या भावना, चुकीचे विचार किंवा या ज्या न संपणाऱ्या स्पर्धा आहेत आपल्या जीवनामध्ये. आज गाडी घेतली, 2 वर्षांनी घर बांधायचं आहे, 3-4 वर्षांनी मुलाचं लग्न करायचं आहे. त्यानंतर परिस्थिती जसं काही शारीरिक ज्या अडचणी असतील त्याला औषध उपचार करणं आहे, शरीराला जपणं आहे. ह्या सगळ्या न थकणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत जीवनामध्ये त्याचा विचार करत व्यक्ती थकत असतो. अशा प्रकारे या सर्व गोष्टींमुळे आपण पूर्णपणे थकत असतो. म्हणजेच आपण प्रसन्न नसेल तर आपलं दैवत प्रसन्न राहील का? नाही राहू शकत. स्वतः रामदास स्वामीजी म्हणतात, की "मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." जर आपण प्रसन्न असेल, तर आपलं सगळं कार्य संपूर्ण जे काही आपण कार्य करेल ते कार्य सहजपणे प्राप्त होत जातं. त्याच पद्धतीने जर आपलं मन प्रसन्न असेल, आपले विचार प्रसन्न असेल, तर आपलं दैवत, आपलं आराध्य ते सुद्धा प्रसन्न राहील. मग याच्यात जर आपण
आपल्या भगवंताला प्रसन्न ठेवायचं असेल तर त्याआधी काय करावं लागेल? आपल्याला प्रसन्न राहावं लागेल. आणि ही प्रसन्नता एकदा आत्मसात करून पहा. एकदा प्रयोग करून पहा. दिवसभरात, 2 दिवसात, आठवड्यातून एकदा हा प्रयोग स्वतःहून करायचा आहे. जर आपण प्रसन्न तर आपले दैवत प्रसन्न होईल. आणि मग बघा, आपल्याच आतमध्ये ती निवांत स्थिती प्रगट होईल. हा अनुभव करायचा आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या प्रत्येक कृतीमधून अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही कृतीचा बोध होत नाही. म्हणून अनुभव हा महत्त्वाचा आहे, फक्त ज्ञान महत्त्वाचं नाहीये. म्हणून सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे प्रसन्नता महत्त्वाची आहे आणि ही प्रसन्नता आपल्या स्वतःमध्ये निर्माण करायची आहे. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या चरणाचं निरूपण इथे संपलेलं आहे. तिसरं चरण जे आहे, सायास करीती प्रपंच दिनराशी, हरीशी न भजसी कवण्या गुणे. ज्यावेळेस मन प्रसन्न होते, त्यावेळेस सर्व कार्य सिद्धीला लागतं आणि आपलं दैवतही प्रसन्न होतं. म्हणून आपण प्रसन्न असेल, तर आपलं आराध्य प्रसन्न राहते. सर्वांना माहिती आहे, आपल्या गुरुजींना जर आपण ते फोन केला, तर ते विचारतात, "कसा आहे बाळ? कशी आहेस बाळ?" तर आपण बरेचसे आपले जे तक्रारी आहेत, ते त्यांना सांगत असतो. आणि तक्रारी सांगितल्यानंतर ते म्हणतात, "काळजी करू नकोस. आहे ना मी इथं, आहे ना?" असं म्हटलं, की आपण थोडे प्रसन्न होतो. मग गुरुजींचा रिप्लाय येतो, "अशीच हसत राहा बाळ. तुम्ही सगळे हसत असला, की मी छान असतो." म्हणजे त्यांच्या या शब्दात या जे श्लोकाचं निरूपण आहे, ते अगदी सहज आहे. ते सांगतात, "उगार आहे कैसे दैवत प्रसन्न त्वरित." मग जर आपण प्रसन्न असेल, तर आपला भगवंत प्रसन्न आहे, आपलं आराध्य प्रसन्न आहे आणि आपलं दैवत प्रसन्न आहे. मग आपण प्रसन्न राहण्यापाठीमागे कुठल्या तिसऱ्या व्यक्तीची किंवा दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही किंवा वस्तूची आवश्यकता नाही, वस्तूची आवश्यकता नाहीये, स्थितीची आवश्यकता नाहीये, तर ते आपल्या आतमध्येच आहे आणि ते आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे. आणि मग ही प्रसन्नता, हे दैवत म्हणजे काय? तर आपलं स्वरूप आहे. दैवत म्हणजे बाहेर नाहीये. हे आपलं आत्मस्वरूप आहे. हे पहिलं जाणून घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जर म्हणत असाल, की दैवत म्हणजे मी माझ्या शंकराला मानतो, माझं शंकर प्रसन्न करण्यासाठी मला काय केलं पाहिजे? शंकर भांग पितो, मग मलाही भांग पिली पाहिजे का काय? म्हणजे माझा भगवंत शंकर प्रसन्न होईल. तर असं असं दैवत प्रसन्न नाही पाहिजे आपल्याला. तर प्रसन्नता म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची प्रसन्नता आहे. हेच आपलं दैवत आहे. हे हे तत्वज्ञान सांगत आहे. कारण देवीला आंबट आवडत नाही. संतोषी मातेला आंबट आवडत नाही. मी आंबट सोडून देते म्हणजे देवी प्रसन्न होईल माझ्यावर. असं होईल का? नाही होणार. कारण तुमचं अंतःकरण प्रसन्न असेल, तर सर्वच्या सर्व परिस्थिती प्रसन्न राहते. आणि ती परिस्थिती किंवा ती स्थिती म्हणजेच दैवत आहे. मग ही परिस्थिती, ही स्थिती कुठे निर्माण होते? आहे की तुमचं दैवत म्हणजे तुमचं आत्मस्वरूप प्रसन्न ठेवा. म्हणजे सर्व काही प्रसन्न राहील. मग सायासी करीची प्रपंच दिनराशी, हरीशी न भजशी कवण्या गुणे. आपण रात्रंदिवस प्रपंचासाठी प्रयत्न करत असतो. परंतु कोणत्याही गुणाने आपण त्या परमात्म्याला, त्या हरीला भजत नाही. भजतो कधी? जेव्हा आपल्यावर वेळ प्रसंग येतो, त्यावेळेस आपण माळ हातात घेईल. त्यावेळेस आपण देवाला दिवा लावू. त्यावेळेस आपण नामस्मरण जपायला सुरुवात करू किंवा आपल्या दिलेला मंत्र आठवेल त्यावेळेस. अन्यथा आपल्याला काही आठवत नाही. आपण आपल्या रात्रंदिवस आपल्या प्रपंचासाठीच कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला असं वाटतं, की आपलं सुख आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यात, सर्व गोष्टी प्राप्त करण्यामध्ये आपलं सुख सुख आहे. आणि हे सुख प्राप्त करण्याच्या मागे प्रयत्न करत असतो आपण. आणि ज्यावेळेस आपल्यावर आपल्या प्रपंचामध्ये असा वेळ प्रसंग येतो, त्यावेळेस आपल्याला भगवंताची किंवा त्या नामस्मरणाची किंवा दिलेल्या मंत्राची आठवण येते. मग देव पाण्यात ठेवणं, देवाला वात लावणं, अखंड दिवा तेवत ठेवणं कार्य होईपर्यंत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या इथं ग्रासीत धरल्या नाहीयेत. तिथं माऊली सांगतात, की हे जे काही आहे, हा प्रपंचासाठी जेवढा तुम्ही प्रयत्न करत आहात, तेवढाच प्रयत्न तुम्ही परमार्थासाठी करा. कारण परमार्थ आणि प्रपंच हा वेगळा नाहीये. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्हाला प्रपंच करायचा आहे, तर प्रपंच करताना जितका तुम्ही
वेळ व्यतीत करता, प्रयत्न करता, तितकाच वेळ, तितकाच प्रयत्न तुम्ही त्या परमात्म्यासाठी लावा. मग काय होईल? मग आपण काय करतो? तर आपण आपलेपणा विसरून या देवालाच, देहालाच आपण समजून आपलेपणा गमावून बसतो आणि निरर्थक इच्छा, वासना, कामना घेऊन आपण जगू लागतो. या जगाशी व्यवहार करू लागतो. हेच करत असतो ना आपण प्रपंचामध्ये. कारण आपण स्वतःला आपलेपणाला विसरून आपण देह आहोत. भाग्यश्रीमध्ये भाग्यश्री असं म्हणून मी व्यवहार केला आणि या भाग्यश्रीच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा, आकांक्षा, वासना, कामना पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस झटत आहे. तर हे काय होईल? निरर्थक निरर्थक ज्या माझ्या इच्छा आहेत, वासना आहेत, कामना आहेत, ह्या सगळं त्याच्यासाठी मी जगेन आणि माझा आपलेपणा, मी कोण आहे हे मी विसरून पूर्णपणे ह्या जगताशी असणाऱ्या गोष्टींशी मी आसक्ती निर्माण करेन आणि माझा मीपणा, माझे आत्मस्वरूप किंवा माझे स्वतःचे स्वरूप, माझा आपलेपणा विसरला जाईल, ऑटोमॅटिकली विसरला जाईल. मग ह्या जेव्हा गोष्टी ह्या जगाशी व्यवहार करत असताना ह्या सगळ्या विसरून जातात. त्यामुळं आपली भक्ती ही केवळ ध्येयासाठी किंवा पोटासाठीच राहून जाते. देहासाठी आणि पोटासाठी काय इथं वापरलेला आहे शब्द? कारण देहाला बरं वाटावं म्हणून आपण प्रार्थना करत असतो. कारण देहाच्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि देह कशासाठी कार्य करत असतो? पोटासाठी. मग माझ्या पोटासाठी जे काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे रात्रंदिवस कष्ट करत असतो, रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. जरी सर्व जगत हे देहासहित नश्वर आहे हे कळत असतो आपल्याला. आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं भान आहे की हा देह नश्वर आहे, हे जगत नश्वर आहे. हे सगळं काही आहे ते सरड्याची धाव फक्त कोकणापर्यंत आहे. आपला जेवढा काही प्रपंचाचा प्रयत्न आहे, प्रपंचाचा जो रास लीला आहे ती फक्त आपल्या मृत्यूपर्यंत आहे. तरी सुद्धा आपण हे कार्य करत असतो. कारण या देहात जन्माला आल्यानंतर आपण पुरुषार्थ करण्याच्या पाठीमागचं कारणच फक्त प्रपंचच आहे. पुरुषार्थ हा मोक्ष असतो. जन्माला येऊन मृत्यूपर्यंत, मोक्षापर्यंत जो प्रयत्न करतो त्याला पुरुषार्थ म्हटलं जातं. पण इथं काय आपण प्रपंचासाठी जो पुरुषार्थ करतो त्याला इथे, प्रपंचासाठी जो प्रयत्न करतो त्याला इथे पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. तर ही जी तफावत आहे ही आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि मग हे जेव्हा करत असताना हा जो देहासाठी रात्रंदिवसाचा जो प्रपंच आहे हा सातत्याने आपला कार्यरत असतो. यासाठी व्यासांनी खूप सुंदर श्लोक इथं दिलेला आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगत मिथ्याम जीवो ब्रह्मेव नापरा. अर्थात कोट्यावधी ग्रंथांचे सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो. कारण जग हे मिथ्या असून ब्रह्म हे सत्य आहे. शंकराचार्यांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. जगत मिथ्या ब्रह्म सत्य. आणि हे सर्व जग व ब्रह्म वेगळे नसून दिवस रात्रीचा खेळ आहे. हा प्रत्येकाला वाचून ग्रंथ वाचून, भगवद्गीता वाचून, ज्ञानेश्वरी वाचून, अनेक ग्रंथ पुराण उपनिषद वाचून सर्वांना ध्यानात आहे, पाठांतर आहे की जगत मिथ्या ब्रह्म सत्य आहे. पण विचार जर केला तर जग व ब्रह्म वेगळे नसून फक्त दिवस रात्रीचा खेळ आहे. आणि त्याचे वेगळे भासणे, हे जे वेगळं भास होत आहे की रात्र वेगळी आहे, दिवस वेगळा आहे किंवा ब्रह्म वेगळा आहे, जगत वेगळं आहे, असं जर भासत असेल, हा सुद्धा आपण करीत असलेला जो प्रपंच आहे. आणि हा प्रपंच म्हणजेच काय? तर आसक्त असलेलं मन.
आसक्त मन हे कशाशी आसक्त असतं? आसक्ताच्या पाठीमागे बरीचशी कारणं आहेत. मोह, माया, हा प्रपंच, हे मन जे आहे ते भावभावनांशी संगडित आहे. त्याच्यामुळे आसक्त असलेलं मन म्हणजे प्रपंच. प्रपंचाची परिभाषाच अशी आहे, की आसक्त असलेलं मन. आणि या आसक्त मनामुळे आपण नामस्मरण, भजन किंवा परमात्म्याची गोडी सोडून देतो. का सोडून देतो? काहीतरी कारण असेल ना हे सर्व सोडून देत असताना. कारण आपण आपले सुख बाह्य जगतामध्ये शोधत असतो. आणि या सुखाच्या शोधात आपण आपलेपणा विसरून जातो. आणि त्याचा परिणाम काय? तर शेवटी मात्र आपल्याला दुःखच प्राप्त होते. आणि हे दुःख प्रत्येक व्यक्ती अनुभव करत असतो. आज प्रत्येक व्यक्तीला विचारलं, "कसे आहात?" "छान आहे." म्हणण्यापुरतं छान आहे, पण प्रत्येक व्यक्ती दुःख आहे. जेव्हा छान आहे म्हणतो तेव्हा दुःख आहे, हे जाणून घ्यायचं. कारण आपल्याला खरं सुख पाहिजे असेल, तर जप, तप, अनुष्ठान, नामस्मरण, संकीर्तन, सत्संग इत्यादी साधनांद्वारे आपल्या कर्मेंद्रियांना हे जर आपण काम दिलं, तर या परमात्म्याप्रती आपल्याला आवड निर्माण होईल. आपली दृष्टी त्या परमात्म्याच्या प्रती लावली जाईल आणि हळूहळू आपल्याला त्या सुखाची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही. पण खऱ्या सुखाची ओढ असेल तर, कारण स्वार्थ बुद्धीने केलेली भक्ती आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती यामध्ये खूप फरक आहे. प्रपंचासाठी केलेली भक्ती ही भक्ती नसते आणि स्वतःच्या उद्धारासाठी केलेली भक्ती ही संपूर्ण विश्वाचा उद्धार करते. म्हणून भक्ती करत असताना ही अंतःकरणातून निर्माण व्हावी लागते. कारण प्रेम हे होत असताना जर एखाद्या व्यक्तीनं एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर प्रेमात पडले, तर प्रेमात पडल्यानंतर त्या प्रेमवीराला किंवा त्या प्रेमिकेला फक्त प्रेमीच आवडतो. बाकी सगळ्या जगाचा तर तिरस्कार होतो. याला प्रेम म्हणायचं का? प्रत्येकाने याचा या गोष्टीचा अनुभव घेतला असेल. जो प्रेमात पडतो, तो फक्त त्या प्रेमिकेचा किंवा प्रेमाचाच स्वीकार करतो. बाकी सगळे तिरस्कार निर्माण होतात. आई-वडिलांचा तिरस्कार निर्माण होतो. कुणी ते जर दोघे एकमेकांना भेटणार असतील आणि तिथं जर त्यांचे मित्र परिवार आलेला असेल किंवा भेटण्यासाठी त्यांना ती संधी मिळत नसेल, तर त्या साठी ते त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचा तिरस्कार करतात. याला प्रेम म्हणायचं का? नाही म्हणू शकत. प्रेम हे वैश्विक असतं, ज्याला आपण अनकंडिशनल लव्ह म्हणतो, निस्वार्थ प्रेम म्हणतो. कारण प्रेमामध्ये स्वतंत्रता असते, मर्यादा नसते. प्रेमामध्ये मुक्तता असते. प्रेम हे बंधन नसतं. आणि तुमच्या प्रेमामध्ये म्हणजे जो आज माझं याच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, असं जे म्हणतात, ते प्रेम बंधनकारक आहे. बंधनातून निर्माण झालेले आहे. मग त्याला प्रेमाला प्रेम म्हणू शकत नाही. तर इथे आसक्ती निर्माण आहे. एकमेकांबद्दल असणारे मनाचं आकर्षण आहे. आणि आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे प्रेम असू शकत नाही. तर याच्यातून दुःखच निर्माण होतं. अशा प्रेमातून दुःखच निर्माण होतं. भेटली नाही तर पीडा होतात. एखादा प्रेमी प्रेमिकाला भेटला नाही तर त्यांना दुःख होतं निर्माण. आजकाल तर आत्महत्याचं प्रकरण वाढलंय. भेटत नाही किंवा काही बोलत नाही म्हणून आत्महत्या केली जाते. तर याला प्रेम म्हणावं का? नाही म्हणू शकत. तर अशा पद्धतीनं हे जे जगत आहे ते बाह्य जगतातल्या सुखाकडे आकर्षित आहे. त्यामुळे त्यांना खऱ्या सुखाचा अनुभव मिळतच नाही. आणि खरे सुख मिळवण्यासाठी आपल्याला कुठेतरी आपला जो यात्रा आहे, आपला जो प्रवास आहे, जीवनाचा जो प्रवास आहे, तो कुठेतरी आपल्याला ब्रेक दाबला पाहिजे, थांबलं पाहिजे, अवतीभोवती पाहिलं पाहिजे किंवा आपण जे काय करत आहे ते मागे वळून बघितलं पाहिजे. आपण काय करत आलेलं आहे आणि यासाठी आपल्याला मनन, श्रवण
श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन या चारही गोष्टींचा आपल्याला अभ्यास इथे आपण सातत्याने वारंवार या गोष्टी करायला सांगत आहोत. कारण त्याच्या पाठीमागच आत्मिक सुखाची प्राप्ती करायची आहे. या बाह्य सुखामध्ये आपण धावतच आहोत, आपण थकत आहोत. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग जो तुकाराम महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपण रात्रंदिवस या संसारासाठी कष्ट करत आहोत, तडफडत आहोत, पण याचं आपल्या वाट्याला दुःखच येत आहे. आज इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा प्रगट होते आणि त्या इच्छेपोटी आपण पुन्हा दुःख घेऊन बसतो. मग सुख कुठे आहे? तर या बाह्य जगतामध्ये सुख शोधत बसलेलो आहोत आणि आपला व्यर्थ वेळ खर्च करत आहोत. तर हा व्यर्थ वेळ खर्च न करता आपण सुख खऱ्या सुखाच्या शोधामध्ये, आत्मसुखाच्या शोधामध्ये, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये किंवा आपलेपणामध्ये, साध्या भाषेत बोलायचं असेल तर आपलेपणा शोधायला लागू. त्यावेळेस आपल्याला खऱ्या सुखाची चाहूल लागेल. आणि या खऱ्या सुखाची चाहूल लागायची असेल किंवा पाहिजे असेल तर माऊलींनी या हरिपाठामध्ये सांगत आहेत की जप, तप, अनुष्ठान, नामस्मरण, संकीर्तन, सत्संग इत्यादी साधनांद्वारे तुमच्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना लावा. मग जेव्हा तुमची दृष्टी तिथे पडेल तशी तुम्हाला सृष्टी दिसायला लागेल. जर तुम्ही सातत्याने हरिजप केला तर तुमचं मन, बुद्धी शांत होईल. नामसंग हे उपाय जे ज्ञानदेवांनी शिकवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या देहाला आत्मस्वरूपाची ओळख होईल. भगवंताचे आत्मस्वरूप तेच माझे आत्मस्वरूप आहे अशी त्या देहाची योग्यता होईल. आणि ज्यावेळेस अशा देहाची योग्यता होईल त्यावेळेस हा देह अनंत तत्वामध्ये वेष्टी समष्टी असा भेद समाप्त होईल. आणि वेष्टी समष्टीचा भेद जेव्हा समाप्त होईल म्हणजेच मी तू पण रहित स्वरूप आहे हे सत्य स्वरूप ज्याला कळते ते कल्याण स्वरूप भगवंताचा आहे याचा बोध होतो. म्हणजे देव पाहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो. तुकाराम महाराज सांगतात की हे करत असताना स्वतःच देव बनून जाईल. देव पाहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो. म्हणजे तुम्ही देव कुठे पाहण्याला किंवा कुठे शोधण्यासाठी कुठे भटकू नका. जे आहे ते साधन तुम्हाला जे ठेवलेलं आहे ते साधन तुम्ही सातत्याने करा. आणि ते साधन करता 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 एक वेळ स्थिती अशी येते की सगळं काही शांत होऊन जातं. मग आपली साधना कशी पाहिजे? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे सतत सातत्याने जिथे जिथे तुम्ही जाल, जे कराल, जे काही कराल त्याच्यामध्ये तो भगवंत आहे ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून प्रपंचाचं दुःख विराम होऊन खरे सुख प्राप्त करण्यासाठी हे जे साधन आहे, हे जे स्वतःचं स्मरण आहे, अर्थात हा जो नामजप आहे किंवा नामस्मरण आहे हे सातत्याने करत राहा. तेव्हाच आपल्या प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती होईल. आणि सुखाची प्राप्ती होणं म्हणजे काय? ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जेव्हा हरिजप करता त्यावेळेस काय घडेल तर आपलं मन अंतर्मुख होऊन मनाची निश्चलता निर्माण होईल. मन शुद्ध होईल आणि शुद्ध मनाने जप झाल्यामुळे मन स्थिर होईल आणि शरीर भाव शांत होत गेला की त्यामुळे शरीराचा स्थूल विचार समाप्त होईल. म्हणून नामजप सातत्याने करा असं माऊली सांगतात. कारण प्राण शरीर शुद्ध होतो नामस्मरणामुळे. आणि जेव्हा हळूहळू हाच जप सत्वगुणाला शुद्ध करतो, जेव्हा सत्वगुण शुद्ध होईल त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य प्रगट होते. पण हे रहस्य प्रगट होण्यासाठी मनाला शुद्ध करण्याचा उपाय जो आहे तो म्हणजे अंतःकरणाचे व्यवस्थापन. मग अंतःकरणाचं व्यवस्थापन कसं करायचं? अंतःकरणाच्या व्यवस्थापनासाठी माऊली सांगतात की हरिजप करा, नामस्मरण करा. कारण कलियुगामध्ये जर शांती हवी असेल, परमात्म्याची प्राप्ती हवी असेल, खरं सुख पाहिजे असेल तर तुम्ही तो जप सातत्याने करा. मग तो जप हरिजप, हरी म्हणजे काय?
आपलं स्वतःचं स्वरूप, त्या स्वरूपाचं ध्यान करा सातत्याने. मग ज्यावेळेस तुम्ही या अंतःकरणाचं व्यवस्थापन साध्य करण्यासाठी प्रयत्न कराल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या श्वासाद्वारे आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलेली जी गुरूंना सांगितलेली जी साधना आहे, ती साधना सातत्याने ठेवा. त्या साधनेने काय होईल? आपलं शरीर शुद्ध होईल. शरीर शुद्ध झालं की मन विराम होईल. थोडक्यात नामस्मरणाने शरीर शुद्ध होऊन मन शुद्ध होईल. मन शुद्धीने प्राण शुद्ध होईल. प्राण शुद्धीने सत्वगुण शुद्ध होईल. सत्वगुण शुद्धीने बुद्धी शुद्ध होईल. आणि बुद्धी शुद्ध झाली की निर्विचार स्थिती निर्माण होईल. आणि ज्यावेळेस निर्विचार स्थिती प्रगट होते, अशा प्रकारे हे जे मनाचे विश्लेषण आहे, ते मनाचे विश्लेषण होऊन अंतरंगाचे व्यवस्थापन होईल. आणि ह्या अंतरंगाच्या व्यवस्थापनेतून मन शांत होईल, स्थिर होईल, इच्छा विराम होतील आणि प्रपंचाची आसक्ती आपोआप सुटेल. म्हणजे इथे सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला प्रपंचाची आसक्ती सोडायची नाहीये. प्रपंचाची आसक्ती ही आपोआप सुटेल. तुम्हाला फक्त वरच्या स्टेपवर पाय ठेवायचे आहेत. म्हणजे खालची स्टेप ऑटोमॅटिक खालीच राहील आणि तुम्ही वर पोहोचाल. आपण काय करतो नेहमी? खालच्या स्टेपचा बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ती न करता तुम्ही एक पाय वर टाका, एक पाय पुढे टाका, म्हणजे मागचा पाय ऑटोमॅटिक पुढे येईल. तर हा जो पुढचा पाय आहे तो म्हणजे नामस्मरणाचा आहे किंवा साधनेचा आहे. तो साधना तुम्ही चालू ठेवा. आणि जेव्हा साधना चालू ठेवेल त्यावेळेस तुमच्या प्रपंचात आलेल्या ज्या अडचणी आहेत, संसारामध्ये जे काही माझ्याकडून होत नाही किंवा मला घरात करून देत नाहीत किंवा मला करता येत नाही, ह्या ज्या निगेटिव्हिटीचे विचार आहेत ते सहजपणे विराम होतील आणि तुमच्यामध्ये जी सकारात्मकता निर्माण होईल, त्या सकारात्मकतेमुळे तुम्ही हळूहळू पुढच्या स्थितीला प्राप्त व्हाल. मग ज्यावेळेस व्यक्ती हे जेव्हा त्याचा प्रपंच हळूहळू सुटायला लागेल, त्यावेळेस जो व्यक्ती आत आणि बाहेर एकच व्यवस्थापन लागू करतो, त्याला व्यक्तिमत्व विकास असं म्हणतात. बाहेर एक आणि आतमध्ये एक असं व्यक्ती नसावं. व्यक्तिमत्व हे जे आत आहे तेच बाहेर आहे, त्यालाच व्यक्तिमत्व विकास म्हणतात. असे व्यवस्थापन ज्या साधकामध्ये असते, तो संसारात असून सुद्धा संसारात नसतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे, कर्म करुणी अकर्ता ऐसे जाणीजे जो भगवंता. कारण ही कर्म करण्याची जी कुशलता आहे, या अंतर्व्यवस्थापनेद्वारे माऊलींनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि अशी कर्माची जी कुशलता आहे ती प्रत्येक साधकाने आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि ही कुशलता म्हणजेच आपली साधना आहे. आणि ही साधना करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावेत. म्हणजेच कर्मसु कौशलम. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की ह्या कर्माची कुशलता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कुठलेही कार्य करत असताना नामाची जोड घ्या. म्हणजे तुमचं कार्य करत असताना मी कार्य करते हा राहणार नाही, तर कार्य करणारा वेगळा आहे आणि कार्याची कुशलता तुमची वाढत जाईल. अशा पद्धतीने या पूर्ण चारही चरणाचा अभंग आज इथं विराम झालेला आहे. आणि आपण सर्वांनी या अभंगाचा पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेतला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. यानंतरच प्रोसीड वागले सर करतील. धन्यवाद आचार्य जी, आपने बहुत अच्छी तरह विश्लेषण किया और हमें समझाया इस सत्र में। और कोई भी साधक साधिका को अगर इस सत्र में जो दिया गया ज्ञान को अगर समझ नहीं आया तो आप मैं 2 मिनट देता हूं, तो आप पूछ सकते हो उसके बारे में, यानी आपको क्या समझ नहीं आया या आप पूरी तरह समझे तो मैं 1 मिनट तक राह देखता हूं, फिर बाद में इसे प्रार्थना के माध्यम से हम विराम देंगे। माई हे अभंग कोणत्या याच्यातला होता? अभंग क्रमांक कोणता आहे? चौथा अभंग. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. ठीक आहे.
या सगळ्यांना सूचना की हा अभंग पूर्णपणे वाचा. आपल्या ज्या वेद हरिपाठामध्ये जो अभंग आहे तो वाचा, म्हणजे आपले प्रश्न निर्माण होतील. कारण माझ्या बोलण्यात आणि अभंग वाचण्यात जर दोन्हीची जोड घातली, तुम्ही सांगड ठेवली, तर बरेचसे प्रश्न निर्माण होतील. म्हणजे आपला जो पुढचा सत्र आहे ते सहज व्यवस्थित सुरू होईल. प्रार्थना घेऊया आपण. सभी का बहुत बहुत धन्यवाद। आप सभी समय सर जुड़े और आप सभी ने इस सत्र में भाग लिया, और आशा करता हूं जो सत्र में जो भी ज्ञान दिया गया है और नेक्स्ट सत्र में जो हमारे प्रश्न उत्तर रहेंगे उसी में काफ़ी आपके प्रश्न रहेंगे, तो आप उसका विश्लेषण करके, आप पढ़ के, पढ़ाई करके, चिंतन करके उसके प्रश्न जरूर आप लाइएगा सामने। तो उस प्रश्न के से हमें भी कुछ सीखने मिलेगा और सत्र अच्छा रहेगा और सभी का चिंतन से हम आगे बढ़ पाएंगे। इसी के साथ मैं आचार्य जी से प्रार्थना करता हूँ कि प्रार्थना के साथ वह अपना विराम करे इस सत्र को। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। धन्यवाद सर्वांना। धन्यवाद आप सभी का, धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद।